कॉकरोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके ही नावं सध्या चांगली चर्चेत आहेत आणि त्याच अभिजित दिपकेला आता भाजपने ऑफर दिल्याचा दावा अभिजित दिपकेने केलेला, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं बघायला मिळतंय। याचं कारण अभिजित दिपकेंचा हा दावा, आपल्याला भाजपमध्ये येण्यासाठी धमक्या येत आहेत, मात्र किती वेळा ऑफर आली तरी भाजपमध्ये जाणार नाही असं दिपकेने म्हटलंय। दिपकेने कोण धमकी देते हे जाहीर सांगावं, उगीच भाजपची बदनामी करू नये असं आव्हान भाजपच्या नेत्यांनी दिलंय। तर सीजेपीला बाहेरनं फंडिंग येते असा आरोप केला जातोय, मग केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आहे, त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणीही दिपकेने केली आहे। नवी दिल्लीतल्या जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर दिपके संभाजीनगरमधल्या आपल्या घरी परतलाय। कॉकरोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे। जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉकरोच जनता पार्टी बाहेरून चालतीये, तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे। चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार। चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपीमध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही। हे त्यांचं प्रेम हेच आहे, आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ। तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी, तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? मी आपल्याला आवर्जून सांगेन, महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लाख सक्रिय सदस्यता आहे। देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे। यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे, आम्हाला खुलं नाव कळवलं पाहिजे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करू, पण जर नाव कळवलं नाही तर मात्र भारतीय जनता पार्टीची कुणी बदनामी करू नये। तर अभिजित दिपकेला मॅनेज करता येईल असं भाजपला वाटतंय असं रोहित पवार म्हणतात, तर ज्यावर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देखील दिलंय, पाहूया। अभिजित दिपकेंना पक्षामध्ये घेऊन मग हे जो काही बदनामी त्या ठिकाणी झाली, जसं इथं महाराष्ट्रामध्ये खासदारांना विकत घेतलं, आमदारांना विकत घेतलं, पक्ष पैसे देऊन फोडले गेले, तसं त्यांना वाटलं की अभिजित दिपकेंना सुद्धा पैसे देऊन, दबाव टाकून, नाही तर तुला हे बघतो, तुमच्या आईवडिलांना धमकी देऊन आम्ही कुठंतरी अभिजित दिपकेंना मॅनेज करू, असं त्यांची कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी। पण मग जसं त्यांना एक पहिला फटका हा राजीनामा घेण्याच्या बाबतीत झाला, तसाच दिपकेंनी सुद्धा आता स्पष्ट केलंय की मला पैसे नाही तर दबाव टाकण्याचा जो प्रयत्न केलाय, मग कुठं ना कुठेतरी भाजप घाबरली आहे। त्याने त्याची रितसर कंप्लेंट केली पाहिजे आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडे इतकी अद्ययावत सुविधा आलेली आहे, अशा प्रकारची एखादी धमकी लगेच स्ट्रेस करणं, कोण आहे बघणं, उचलणं, चौकशीसाठी घेणं, अशी व्यवस्था आहे। पोलीस सहकार्य करत नसतील असं होत नाही, न्यायालयात जात बघावी, किंवा धमकी आहे तर पोलीस मला प्रोटेक्शन देत नाही।